नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 17. तर आता आपण जस्ट निघालो आलो CNG भरला आहे. 633 रुपयाचा CNG बसला, कारण काल गाडी रिझर्व लागली होती. तर बघूया आता चालू केलं आहे. तिन्ही ॲपमध्ये आपण ऑनलाईन झालो आहे. एखादी ट्रिप मिळते का बघू. आणि हां, आपण काल रात्री बोललो होतो की आपल्याला एअरपोर्टचा जरा चेक करायचं एअरपोर्टला जाऊन. लय जण म्हणजे बरेच जण सांगतात की इर्टिगा गाडी एअरपोर्टला चांगली भाडी भेटतात, 2-2 हजार 2,500 म्हणून तो विषय चालला होता आज तिकडे जाण्याचा. पण झालं काय माहिती आहे का, माझा रात्री मी झोपलो, मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे काही चार्जिंग करता आला नाही मोबाईल. म्हणजे स्विच ऑफच झाला रात्री झोपल्यानंतर आणि त्यामुळे काय अलाराम वाजला नाही. सकाळी काय उठायला उशीर झाला, तरी पण 6:30ला उठलो, आंघोळ वगैरे केली, पटकन मुलीला ट्युशनला सोडलं आणि CNG भरला येऊन. आता 6:15 झालेत आणि आता तिकडे जाण्यात काय फायदा नाही. 7च्या अगोदर तिथं जर हजर असलं ना पटकन नंबर लागेल आपला पहिला. आता एवढ्या लेट जाऊन नंबर काय लागणार नाही. त्यामुळे आपण सध्या काय आता एखादी ट्रिप जर लागली इकडून तर मग जाणार आहे, बघणार आहे. आज जर नवी मुंबईला गेलो तर मी थांबणारच आहे एअरपोर्टला, आज येणार नाही. तर ठीक आहे, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर ठीक आहे, आता बघूया चला कोणती ट्रिप मिळते आणि आपण कुठे कुठे जातो. आज दिवसभर एअरपोर्टला जर गेलो तर एअरपोर्टचा एक आपण एक्सपेरिमेंट करू आणि तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती बघायला मिळेल. तर ठीक आहे, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. हे बघा 7:15 झालेत. आपण ट्रिप 0 केलं, CNG भरला आहे. 5 फुल CNG आहे, प्रेशर चांगला होता. 7 किलोच्या वरती CNG भरला आहे आणि आपण थांबलो इथं. आता हे बघा, हे पल्लवी आविदा म्हणून हॉटेल आहे याच्यासमोर. ॲक्च्युली माझा जागा तिकडे आहे रोडपल्लीला, पण एक आपला मित्र इथं वरावाला आहे, तो भेटला, त्यामुळे म्हणलं आपण चला इथं थांबूया. तर ठीक आहे, आता थांबलो इथे, बघूया आता काय काय मिळते ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता सध्या कामोठ्यामध्ये कळंबोलीत होतो आणि कळंबोली बसस्टॉपवरून एक आपल्याला ट्रिप लागली. गावावरून आले होते कस्टमर, त्यांना कामोठ्यात ड्रॉप करायचं. एक्सेलची होती, 200 रुपये काहीतरी दाखवले मला, 200 रुपये दिले आणि म्हणजे उबरने 200 दिले, पण कस्टमरने आपल्याला 240 रुपये 40 रुपये एक्स्ट्रा दिले. सामान खूप होतं त्यांचं. त्यामुळे अशा प्रकारे आता एक 15 मिनटात आपण ही ट्रिप ड्रॉप केली. कामोठ्यात थांबलो आहे. कामोठ्यामध्ये आता काय सध्या वाजत नाही, सर्च वगैरे काहीच नाही. तर थोडंसं खारघर साईडला जाण्याचा विचार मी आता करतो आहे. तर कारण खारघरमध्ये सर्च चालू झाला आहे. जर एखादी चांगली ट्रिप भेटली खारघरवरून तर आपलं काम होईल. तर ठीक आहे, चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चालू आपण खारघरमध्ये आता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 10:07 झाले आहेत. 60 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आलो आहे आता सध्या माहीमला. हे फोर्टीज हॉस्पिटल आहे माहीमचं. इथे कस्टमरला ड्रॉप केलं आहे, हॉस्पिटलची ट्रिप होती. तर ठीक आहे, बघूया चला आता इथून काय मिळतं आहे. सर्च तर चालू आहे, भेटेल काय सांगू शकत नाही, देतो तुम्हाला अपडेट तरी पण. तर ठीक आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही 12:35 झाले. 94 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता आहे सीवूड ग्रँड सेंटर मॉल. हे बघा, हा इकडे मॉल आहे. जस्ट आता कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे आणि बांद्रा आपण माहीमला होतो. माहीमला काय ट्रिप वाजत नव्हती, सर्च होता पण काय लागत नव्हती, म्हणून आपण BKC साईडला आलो आणि BKCवरून डायरेक्ट आपल्याला एक ट्रिप लागली इकडं बांद्रा ह्याची आपली सीवूडची. तर सीवूड मॉलला कस्टमरला ड्रॉप केले. 410 रुपये काहीतरी कस्टमरचं बिल झालं. 450 रुपये कस्टमरने दिले आपल्याला, 40 रुपये एक्स्ट्रा दिले. म्हणजे ठीक आहे, चला. सध्या रेट खूप कमी आहे, दुपारचं टायमिंग आहे, पण तरी पण झालं आहे आपलं जवळजवळ 1700 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे. 3 ट्रिपा कंप्लीट झाल्या उबरमध्येच, बाकी कुठलं काम केलं नाही आपण दुसरं. आणि आपल्याला उबरचा पास आता संपेल 2 वाजेपर्यंत. तोपर्यंत एखादी दुसरी ट्रिप करायचा विचार चालला. आता एक ट्रिप आलेली BKCची, घ्यायला पाहिजे होती पण नाही घेतली कारण आपल्याला CNG भरायचं आहे. तर मी चाललो आता CNG भरतो आणि पुन्हा एखादी ट्रिप लागली तर देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, आपण सीवूडला होतो आणि सीवूडला असल्यानंतर CNG भरायला चाललेलं. तोपर्यंत एक आपल्याला रॅपिडोमध्ये एक छोटी ट्रिप आली, नेरूळ DY पाटील हॉस्पिटलची. ती ट्रिप कंप्लीट केली आणि इथं एक आपण DY स्टेडियमच्या बाजूला एक CNG पंप ऑनलाईन महानगर गॅस. तर इथं CNG भरण्यासाठी आलो आहे. 3 कांड्या आहेत तशा ऑलरेडी आपल्याकडे. 104 किलोमीटर गाडी चालली आहे, पण एखादी चांगली ट्रिप लागली तर मग CNGसाठी उगाच प्रॉब्लेम नको, मग ट्रिप ॲक्सेप्ट करता येईल. की CNG भरू
आणि इथेच बाजूला एक छोटंसं हॉटेल आहे, तिथं काहीतरी खाऊ आणि बघूया मग कोणती ट्रिप वगैरे काय चांगली एखादी. आता सध्या दुपारच्या टायमिंग आहे, ट्रिपा कमी आहेत. एक भांडूपची ट्रिप आली होती पण मी नाही घेतली कारण आपल्याला CNG भरायचा होता. तर ठीक आहे, बघूया आता काय होतं कसं. देतो तुम्हाला अपडेट. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता आपण सध्या मुलुंड 149 किलोमीटर गाडी झाली. 5 वाजून 2 मिनटं झालेत. नेरूळला होतो आणि नेरूळवरून MIDCतून आपल्याला मुलुंडची ट्रिप मिळाली ओलामध्ये, एक्सेलमध्ये. ओलामध्ये एक ट्रिप झाले, रॅपिडोमध्ये 2 आणि उबरमध्ये काही 4-5 झाले असतील ते. आणि आता इथंही ड्रॉप केला कस्टमरला आणि परत एक आपल्याला उबरमध्ये बांद्राची बांद्र्याची ट्रिप लागले. ॲक्सेप्ट केले, रेट चांगला दाखवला. 800-850 रुपये काहीतरी दाखवलेत. 1.5 तास दाखवतं टायमिंग. तर म्हणलं चला ठीक आहे जाऊया. तर चाललो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. बस 500 मीटरवरती राहिलं आहे. कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि भेटतो तुम्हाला बांद्र्याला. तर मग बांद्र्यावरून आपल्याला BKC किंवा बांद्रा टर्मिनल्सवरून तिकडं नवी मुंबईचे काहीतरी भेटू शकते. तर ठीक आहे, चला भेटू नंतर परत. मित्रांनो तुम्ही बघू शकता टाईम होतं 8 वाजून 7 मिनटं. गाडी चालली 195 किलोमीटर आणि आपण आहे आता वडाळ्याला आलो आहे मित्रांनो. तुम्हाला सांगितलं असं मुलुंडला होतो. मुलुंडवरून मग आपण एक बांद्रा वेस्टची ट्रिप घेतली आणि बांद्रा वेस्ट नंतर पण ट्रिपा वाजत होत्या. पण आपण एक वडाळ्याची ट्रिप लागली आपल्याला उबर एक्सेलमध्ये. तर आलो आता, कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि इथून आता नवी मुंबईचा विचार करतो आहे आपण. जरा CNG भरायचं मित्रांनो. 2च कांड्या, इथे 1-2 पंप आहेत. बघूया इथून जाऊन थोडा CNG भरू आणि आपल्याला नवी मुंबईची एखादी ट्रिप मिळते का ते बघू. तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. चाललो आहे आता CNG भरायला. इथंच बाजूलाच पंप आहे. गाडी लावली आत्ता आपली लाईनीला CNGच्या. येईल नंबर लवकर. 15-20 मिनटात CNG भरू आणि मग आपली गो होम टाकून आपण निघून जाऊ. आणि आज अर्निंग खूप चांगली झाली. सांगतो तुम्हाला टोटल घरी गेल्यानंतर एक ट्रिप मिळते का आपण असंच एमटी घरी जातो. बघू घरी गेल्यावर तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 9 वाजून 40 मिनटं झाले. 221 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आत्ता आलो आहे सीवूडमध्ये. केलं आहे कस्टमरला ड्रॉप. एक्सेलची ट्रिप होती मित्रांनो ही आणि वडाळ्यावरून ट्रिप लागली. बरं झालं ट्रिप लागली ते, कारण मी आता ठरवलेलंच जर ट्रिप नाही लागली तर आपण डायरेक्ट बाहेर जायचं, चेंबूर साईडला जायचं. पण तोपर्यंत आपल्याला तिथून ट्रिप लागली आणि आता ड्रॉप केलं आहे. आता बघतो थोडंसं सेंटर मॉल इथंच आहे, ग्रँड सेंटर मॉल. जर काय थोडंफार भेटलं तर ठीक, नाहीतर मग आपलं इथून निघूया आपण. तर मित्रांनो फक्त टायमिंग बघा, 10 वाजून 24 मिनटं झाले. 237 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे कामोट्यामध्ये. सीवूडला ट्रिप ड्रॉप केली आणि जसं तुम्हाला अपडेट दिली बाहेर आलो तसे आपल्याला लगेच एक एक्सक्लुझिव्ह कामोठ्याची ट्रिप वाजली आणि ओबरमध्येच घेतलं कस्टमरला पिकअप, ड्रॉप केलं आहे. 10:30 वाजलेत आणि आता जातो घरी. इथून 5 मिनटावरती आपलं घर आहे कळंबोलीला आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण सांगतो टोटल अर्निंग किती झाली, उबरमध्ये किती झाले, ओलामध्ये किती झाले आणि रॅपिडोमध्ये किती झाली. रॅपिडोत 2 ट्रिप कंप्लीट केले आहेत, ओलामध्ये 1 ट्रिप कंप्लीट केले आणि उबरमध्ये 8 ट्रिप कंप्लीट केलेत. 8, 9, 10, 11 ट्रिपा मारल्यात आपण आज. चांगलं काम केलं आहे नॉनस्टॉप. फक्त टाईम खूप लागला आहे मित्रांनो. 7ला गेलेलो, 7 ते 7 12, 8 13 14 15 तास काम केले आपण. 15 तास, तेव्हाही एवढी अर्निंग झाली. देतो तुम्हाला घरी गेल्यानंतर टोटल. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे आपलं किती काम झालं आहे. तर 240 किलोमीटर गाडी चालली आणि 240 किलोमीटर गाडीमध्ये आपलं जवळजवळ 5,000 रनिंग क्रॉस झाली. तर
रात्री शूट करायला जमलं नाही मित्रांनो, म्हणून सकाळी शूट करतो आहे. कारण रात्री खूप लेट झाला आणि मला एक कॉल आलेला, त्यामुळे फोनवर बोलत बोलत मग ते शूटिंग व्हिडिओ एंड करायचं राहून गेलं. तर आता सकाळी करतो आहे. तर उबरमध्ये आपण काल 8 ट्रिप कंप्लीट केले. 4112 रुपये उबरमध्ये काम झालं आहे. मी देतो स्क्रीनशॉट इथे, तुम्ही व्हिडिओ बंद करून बघा, चेक करा. आणि त्याच्यानंतर पुन्हा रॅपिडोमध्ये 2 ट्रिप कंप्लीट केले छोट्या छोट्या 412 रुपयाच्या, ते पण व्हिडिओ चेक करा. आणि ओलामध्ये एकच ट्रिप कंप्लीट केली मित्रांनो, जी आपल्याला नेरूळवरून ह्याची लागलेली मुलुंडची 542 रुपये. अशा म्हणून आपण तिन्ही याच्यामध्ये काल काम झालं आहे. आणि टोटल अर्निंग जर केली तर आपली 5066 रुपये काहीतरी होत आहेत. हां, 5000. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो पूर्ण मोठा, तुम्ही चेक करा. 5066 रुपये टोटल अर्निंग झाली. त्याच्यातून आपण 265 रुपये उबरचा पास मायनस केला, 66 रुपये ओलाचा पास मायनस केला. 66 रुपये का? कारण मला 1999चाच महिन्याचा रिचार्ज बसला आहे, डिस्काउंट होता 500 रुपये, त्यामुळे ते 66 रुपये बसतात पर डे. आणि CNG म्हणाल तर मित्रांनो, मी 1000 रुपयाचा CNG पकडला आहे. 240 किलोमीटर गाडी, 1000 रुपये CNG जाते. तर अशा प्रकारे हे सर्व मायनस केलं तर 3735 रुपये काहीतरी आपल्याला प्रॉफिट राहिला कालच्या याच्यामधून. खूप दिवसातून एवढा चांगला प्रॉफिट राहिला, खूप बरं वाटलं, काम करायला मजा आली. आणि विशेष म्हणजे आपण सकाळी लवकर निघालो होतो 7 वाजता, त्यामुळे काम चांगलं झालं, अर्निंग चांगली झाली. दिवस गेला, मेहनत थोडी जास्त केली, 15 तास काम केलं. ॲक्च्युली मी एवढं करणार नव्हतो, लवकर येणार होतो, पण काय झालं, मुलुंडवरून मला जी बांद्र्याची ट्रिप मिळाली, आणि मग आता बांद्र्यावरून जर आपण MT यायला तर परवडलं नसतं. बांद्र्यावरून माझं कळंबोलीत येईपर्यंत 1300-1400 रुपये झाले. त्यामुळे मग थोडासा टाईम गेला. म्हटलं ठीक आहे, चला टाईम गेला तर चालेल, उद्या थोडं लेट होईल, पण करू काम. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस झाला आहे. खूप छान अर्निंग झाली. आणि बघा व्हिडिओ कसा असं वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही. तर असाच सपोर्ट राहू द्या, असंच चॅनलवरती आपल्या प्रेम राहू द्या. तर भेटू पुन्हा उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.